कार लोनच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या एका टोळीला आचोळे पोलिसांनी अटक केले। विशेष म्हणजे या टोळीचा प्रमुख जो आहे हा चार्टर्ड अकाउंटंट आहे आणि जवळपास अनेक गाड्या पोलिसांनी जप्त केलेल्या आणि पोलिसांनी आवाहन केलेलं आहे की तुमची देखील अशी लोनच्या माध्यमातून फसवणूक झाली असेल तर समोर यायचं आहे। ही जी टोळी होती हे बँकांमधून कार लोन काढून त्याद्वारे गाडी खरेदी करायची आणि त्यानंतर त्याच गाड्या ज्या कमी किमतीत विकून त्याद्वारे फसवणूक करायची। ज्याच्या नावावर लोन काढायचे त्याला याच्याबाबत काहीच माहिती नसायचं। आचोळे येथे राहणाऱ्या आरोपी राहुल गिरीश शाह याने आपण सीए असून दुकानाच्या व्यवसायासाठी 2 कोटी लोन मंजूर करून देतो असं आश्वासन दिलं आणि आरोपी शहावर विश्वास ठेवून लोनसाठी अनेक कागदपत्रांवर स्वाक्षऱ्या केल्या आणि कालांतराने फिर्यादीच्या बँकेतून लोन फेडण्यासाठी नोटीस येऊ लागल्यानंतर याबाबत माहिती आल्यावर शहाला माहित पडले की आपल्या नावावर कोणीतरी लोन घेतलेला आहे। आरोपी जो आहे हा उच्च शिक्षित आहे, तो व्यवसायाने सीए आहे आणि त्याने आपल्या टोळीत आणखी 6 जणांना घेतला आहे। हे धंद्यासाठी ज्यांना पैशाची गरज आहे त्यांना ते हेरत होते आणि आपल्या प्रत्येक बँकेत एक चांगली ओळख आहे असं सांगायचे आणि लोनच्या नावाखाली अनेक कागदपत्रांवर खोट्या स्वाक्षऱ्या घ्यायचे आणि त्यानंतर स्वाक्षऱ्या घेऊन विविध बँकातून त्या व्यक्तीच्या नावावर कार लोन घेऊन कार उचलत असत आणि त्यात आलिशान कार विकत घ्यायचे। विशेष म्हणजे यामध्ये BMW कार आहे, थार कार आहे आणि ह्या परराज्यात ह्या कार आहे स्वस्त दरात विकायच्या। 10 महिन्यापर्यंत लोनचे हप्ते रेग्युलर भरत होते। मात्र ही टोळी फरार होती, पोलीस त्यांच्या मागावर होते आणि पोलिसांनी हे जे आहे की त्यांना सापळा राहून अटक केलेली आहे। ही टोळी पकडण्यात येत नव्हती, मात्र अखेर आचोळे पोलिसांच्या टोळीने भांडाफोड करून जवळपास 7 आरोपींना अटक केलेली आहे। आरोपींची नावं अशी आहे: राहुल उर्फ सचिन उर्फ सौरभ गिरीश शहा, विजय सुरभजन सिंग भिकाजी उर्फ उमेश बबन गोपाळे, मोहम्मद हुकुमचंद जैन, आकाश धोंडीभाऊ मुसळे, विवेक रामचंद्र करंडे अशी आरोपींची नावं असून यात राहुल उर्फ सचिन उर्फ सौरभ गिरीश शहा टोळीचा मास्टर माइंड असून याने आता किती गुन्हे केलेले आहेत याचा तपास पोलीस करतात। फार मोठी कामगिरी जी आहे की आचोळे पोलिसांना लाभलेली आहे। या संपूर्ण टोळीचा भांडाफोड केल्यावर पोलिसांनी नेमकी काय माहिती दिली आपण ऐकूयात। एक श्रीमान जगदीश माळी नावाचे एक फिर्यादी माझ्या ऑफिसला आले होते तक्रार अर्ज घेऊन की अशा प्रकारे त्यांना ते किराणा माल व्यावसायिक आहे, होलसेल किराणा माल देण्याचा व्यवसाय करतात, अत्यंत कष्टाळू व्यक्ती आहे। तर त्यांना आपला व्यवसाय वाढवण्यासाठी 2-3 करोड लागणार होते। तर त्यांच्याच माहितीतल्या माणसांना ह्या राहुल शहा याची त्यांना ओळख करून दिली। त्यांना आश्वासन दिलं की मी तुम्हाला बँकांमधून 2-3 करोड लोन आरामात करून देतो, फक्त माझ्याबरोबर यावं लागेल। मग असं राहुल शहानं त्यांना 8 ते 10 बँकांमध्ये फिरवलं, वेगवेगळ्या ठिकाणी सह्या घेतल्या। लोन तर त्या माणसाला 2-3 महिने मिळालंच नाही। तदनंतर मात्र त्याला बँकांचे कॉल यायला लागले, शोरूममधनं कॉल यायला, तुमची गाडी डिलिव्हर झालेली आहे, गाडी डिलिव्हर झालेली आहे, मेसेज यायला लागला इतकं लोन तुम्हाला पडलेलं आहे। मग हा गोंधळून गेला आणि प्रत्येक ठिकाणी जाऊन चौकशी करायला लागला। तर चौकशी अंती त्याला समजलं की आपण जे काही फॉर्म्सवर सह्या करून दिल्या होत्या, जे काही डॉक्युमेंट्स दिले होते त्या आधारे राहुल शहा आणि त्याच्या टीमनं गाड्या, महागड्या गाड्या, BMW असेल, थार गाडी असेल, फॉर्च्युनर असतील, अशा महागड्या गाड्या त्यांनी काढलेल्या आहेत। नाव ह्याचं मालक हा आहे, डिलिव्हरी त्याला झाली आहे आणि तो गायब झालेला आहे। मग हा व्यक्ती गोंधळून गेला, बँकाचे कॉल यायला लागले, EMI भरणं वगैरे। मग त्यानंतर ते माझ्या ऑफिसला आले होते। तदनंतर मी आमचे DBचे यशपाल सूर्यवंशी यांच्याकडे चौकशीला दिला। तर त्यांनी अत्यंत सखोल चौकशी केली, खूप अडचणी देखील आम्हाला यामध्ये आल्या। तर सखोल चौकशीअंती एक गँग खूप सिस्टमॅटिक काम करते, लोकांच्या अडाणी असण्याचा फायदा करून घेते, लोकांच्या गरजेचा फायदा करून घेते आणि त्या आधारे वेगवेगळ्या बँकांमध्ये जाऊन सह्या वगैरे घेऊन त्यांना लोन मंजूर करून घेते आणि त्या लोनच्या आधारे गाड्या इश्यू करून वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या राज्यांमध्ये विकल्या जातात। आणि ही इंटरस्टेट गँग आहे। दिल्लीमध्ये त्यांचं काम होतं, पश्चिम बंगाल असेल, गुजरातमध्ये असेल, बऱ्याच ठिकाणी राहुल शहा हा कार्यरत आहे। त्याची गँग अत्यंत प्रोफेशनल गँग घेऊन तो वावरतो। इवन सुरेश साहेबांनी मला एक फोटो दाखवला होता की त्यांनी टेबलवर पिक्चरमध्ये दाखवतात असे मोबाईल लावून एक मोबाईल वापरणं, फेकून देणं, अशा प्रकारे सिस्टमॅटिक काम करतो तो। त्याचं सिम कार्ड देखील आम्हाला मिळत नव्हतं, परंतु आचोळे पोलीस स्टेशनची टीम, PI पवार असतील, सूर्यवंशी असतील, या दोघांनी अत्यंत कष्ट केलं। आता ACP उमेश पाटील देखील त्या टीममध्ये आमचे जॉईन झालेले आहेत। तर यासाठी खूप डेडिकेशन, मागचे 3 ते 4 महिने आम्ही याच्यावर काम करत होतो। आरोपीचा पत्ता मिळत नव्हता, आरोपी एक सिम कार्ड वापरले की फेकून द्यायचा, एकदा पश्चिम बंगालचं लोकेशन, एकदा दिल्लीचं लोकेशन, आम्ही कन्फ्यूज होऊन गेलो होतो। परंतु पोलीस शेवटी पोलीस असतात, अत्यंत हुशारीनं राहुल शहा यांना शोधून काढून त्यांना ताब्यात घेतला असता त्यांची मोडच आम्हाला समजली आणि त्याद्वारे त्यांनी अनेक राज्यांमध्ये त्याच्यावर ऑलरेडी गुन्हे देखील दाखल आहेत।
तर गुन्ह्यांची माहिती देखील प्राप्त झाली आणि आम्ही अशा प्रकारे गुन्हा डिटेक्ट करू शकलो आणि जगदीश माळी यांना प्राथमिक स्वरूपात न्याय देऊ शकलो. या टोळीमध्ये किती गुन्हेगार आहेत आणि किती जणांना अटक केली? सध्या आम्ही 7 आरोपी अटक केलेले आहेत. त्यांच्यावर वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत. CBIला देखील एक गुन्हा दाखल आहे. त्यामध्ये त्यांनी महिंद्रा गाडी कंपनीच्या गाड्या असतील, टोयोटाच्या महागड्या गाड्या असतील, BMW असतील, अशा अनेक गाड्या त्यांनी उचललेल्या आहेत बँकांमधून, शोरूममधून. आणि यामध्ये प्रसंगी त्यांनी बनावट डॉक्युमेंट देखील बनवले आहेत बँकांना फसवण्यासाठी. तर हे देखील निष्पन्न झालं आहे. त्याप्रमाणे आम्ही कलमं वाढवलेली आहेत. सध्या सदर गँगचे 7 आरोपी आहेत. अत्यंत प्रोफेशनल ती गँग काम करते. प्रोफेशनल त्यांचं पद्धत आहे. एकदा एक कार्ड वापरले की पुन्हा ते वापरत नाहीत. त्यामुळं पोलिसांना देखील सर्च करणं खूप अवघड होतं. आधार कार्ड देखील खोटे बनवून घ्यायचे, जेणेकरून कुठल्या हॉटेलमध्ये इन जरी केलं, त्यांनी चेक इन केलं तरी आपल्याला लवकर क्लिअर होऊ नये. प्रसंगी हॉटेलचा स्टाफ देखील त्यांनी मॅनेज करण्याचा प्रयत्न केला. तर ज्यावेळी शेवटी पकडताना आमची टीम गेली. आम्हाला माहिती आहे एक्झॅक्ट तिथं आहे, पण त्यांना बॅकसाईडनं हॉटेलच्या काही स्टाफनं बाहेर काढलं होतं. आणि हे वेळीच सूर्यवंशी साहेबांच्या लक्षात आलं आणि त्यांनी पाठलाग करून त्या संबंधित आरोपीला पकडलं. मान्य कोर्टाकडून आम्हाला प्रॉपर PC मिळाली. इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे. संबंधित व्यक्ती हा अत्यंत हुशार आहे. CAची परीक्षा पास झालेला आहे आणि त्याला प्रॉपर नॉलेज आहे आणि तो अनेक वर्षापासून हेच काम करतो. किती मुद्देमाल हस्तगत केलेला आहे? आपण जवळजवळ 2,37 लाखाचा माल हस्तगत केलेला आहे. त्यामध्ये किती 7 गाड्या आहेत ना, 12 गाड्या आम्ही आणलेल्या आहेत. अजून गाड्या आम्ही आणणार आहोत. वेगवेगळ्या राज्यांमध्ये आहेत. वेगवेगळ्या चांगल्या प्रस्थापित लोकांना त्यांना माहीत नाही की गाडी कुठून आली, त्यांच्यावर त्यांनी दिलेले आहेत. तर आम्ही प्रयत्नपूर्वक बाकीचे देखील गुन्हे उघडकीस आणत आहोत. लोकांना देखील आव्हान आहे की त्यांनी अशी काही त्यांची फसवणूक झाली असेल तर न घाबरता पोलीस स्टेशन आचोळे किंवा संबंधित ज्या ठिकाणी त्यांचं पोलीस स्टेशन आहे त्या ठिकाणी तक्रार नोंदवावी. टोळीचा मोडस कसा होता याच्यात? मोडस म्हणजे पहिल्यांदा एखादा चांगला प्रस्थापित, ज्याचे इन्कम टॅक्स रिटर्न्स चांगले आहेत असा व्यक्ती शोधायचा. असं नेटवर्क आहे त्यांचं. त्यानंतर व्यक्तीला गाठून लोनची गरज आहे घेऊन जायचं. वेगवेगळ्या ठिकाणी लोनचे फॉर्मवर सह्या करून घ्यायच्या इनोसंटली. जे काय 2 करोड 2.5 करोडचं लोन करून घ्यायचं, 1 करोडचं लोन करून घ्यायचं, त्याच्यावर सह्या घ्यायच्या. अशा 10 ठिकाणी एका माणसाला फिरवायचं. त्यानंतर त्याला सांगायचं की आहे सुरू आहे तुझं, प्रत्येक ठिकाणी प्रयत्न करून ठेवलेला आहे, कुठून आपलं होणारच. मला वाटणार की चला ठीक आहे, इतके प्रयत्न झाले मला लोन मिळणार आहे कुठून ना कुठून. पण त्याच्या अगोदर माझ्या वेगवेगळ्या फॉर्मवर सह्या झाल्यामुळं मी ॲप्लाय केलेलं असणार आणि माझे इन्कम टॅक्स रिटर्न असे चांगले असल्यामुळं मला प्रत्येक बँक लोन देते आणि त्याद्वारे मी गाड्या आणि व्हेकल लोन घेतलं जायचं की मला त्या संबंधित व्यक्तीला माहीत नसतात की व्हेकल लोन उचललेलं आहे आणि त्यानुसार ती गाडी उचलली जायची. मॅडम, या ठिकाणी जे गाड्या दिल्या जायच्या त्यावेळी मालकांना का नाही, म्हणजे शोरूमचं पण काही यामध्ये ह्याच्या दृष्टीने देखील आम्ही तपास करत आहोत. त्यांनी काही लोकांनी आम्हाला लेटर दाखवलं की माझी गाडी संबंधित माझ्या या माणसाला देण्यास हरकत नाही, अशा प्रकारे त्यांनी टेप देखील लिहून घेतलं होतं. असं देखील निदर्शनास झालं. काही प्रसंगी आम्हाला लेटर नाही मिळालं की मी पावर दिलेलं आहे कुणाला तरी माझी गाडी घेऊन ताब्यात माझ्या मॅनेजरच्या द्यावी वगैरे, अशी पावर नव्हती. तर शोरूमची इन्व्हॉल्वमेंट आहे का, बँकांची इन्व्हॉल्वमेंट आहे का, यावर देखील पोलीस स्टेशन आचोळे अत्यंत सखोल तपास करत आहे.